आता तयार करू आपण एक नवी वाट. हिंदूंच्या घरी ईद, मुस्लिमांच्या घरी दिवाळीचा थाट. खरं सांगतो तेव्हाच सर्वांचा धर्म एक असेल. प्रेम, आपुलकी, माया, ममता, जिव्हाळा ज्यात, तोच धर्मनेक असेल, तोच धर्मनेक असेल. या कवी संमेलनामध्ये अजून एक कवी उपस्थित होते, पण त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांची एक कविता सांगावी असा मोह मला होतो. संतोष नारायणकर असं म्हणतात की अशीच एकदा त्यांनी माझी विचारली होती जात, मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात. अशीच एकदा त्यांनी माझी विचारली होती जात, मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात. मग ते म्हणाले दोन पाय दोन हात तर माकडांनी असतात. मग ते म्हणाले दोन पाय दोन हात तर माकडांनाही असतात. मी म्हणालो तसे आकार तर लाकडांनाही असतात. ते म्हणाले असं बोलून टाळू नकोस विषय, तुझ्या जातीपातीचा आम्हाला कळला पाहिजे आशय. जात कळल्याशिवाय जागा मिळत नाही स्वर्गात. मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात. ही अशी भरपूर कविता आहे. मी म्हणालो तुम्ही जातीचं खाता, मी मातीचं खातो. मी म्हणालो तुम्ही जातीचं खाता, मी मातीचं खातो. तुम्ही जातीचं ओरडता, मी मातीचं गातो. खरं माती म्हणजे जन्मदात्री आईसारखी असते. खरं तर माती म्हणजे माईसारखी असते आणि जात मात्र कोठीवरल्या बाईसारखी असते. खरं तर माती म्हणजे माईसारखी असते आणि जात मात्र कोठीवरल्या बाईसारखी असते. जात सुद्धा बदलत असते, रोज नवी रात. अशीच एकदा त्यांनी माझी विचारली होती जात. मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात. संतोष नारायणकर पण तुमच्या इथनं टाळ्या पोहोचतील इतक्या तुम्ही मनस्वी टाळ्या वाजवत आहे. आष्ट्याच्या पुण्यवान मातीस मी वंदन करतो. आदरणीय अण्णा, माझे मित्र सयाजी, संगमेश्वरजी आणि तमाम मायबाप रसिकांनो, आज सूर पुढे नेत त्याआधी शिवरायांच्या दोन ओळी शिवरायांच्या की तुळजाईने महाराष्ट्राला एकच उजवा कौल द्यावा. तुळजाईने महाराष्ट्राला एकच उजवा कौल द्यावा. जिजाऊच्या पोटी पुन्हा शिवरायाने जन्म घ्यावा. जिजाऊच्या पोटी पुन्हा शिवरायाने जन्म घ्यावा. आज सूर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समान मजला. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समान मजला. गीता जितकी पवित्र तितके कुराण मजला. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समान मजला. गीता जितकी पवित्र तितके कुराण मजला. वारकरी मी रोज तुक्याचे अभंग गातो. वारकरी मी रोज तुक्याचे अभंग गातो. पाचही वेळा ऐकू येते अजान मजला. वारकरी मी रोज तुक्याचे अभंग गातो. पाचही वेळा ऐकू येते अजान मजला. देशासाठी लढता लढता शहीद होतो. देशासाठी लढता लढता शहीद होतो. हिमालयाहून उंच भासतो जवान मजला. देशासाठी लढता लढता शहीद होतो. हिमालयाहून उंच भासतो जवान मजला. या जगताची भूक भागवी घाम गाळूनी. या जगताची भूक भागवी घाम गाळूनी. ईश्वराहोने महान वाटे किसान मजला. या जगताची भूक भागवी घाम गाळूनी. ईश्वराहोने महान वाटे किसान मजला. दहन करावे वा दफनावे मी मेल्यावर. दहन करावे वा दफनावे मी मेल्यावर. कब्रस्तानी साद घालते स्मशान मजला. दहन करावे वा दफनावे मी मेल्यावर. कब्रस्तानी साद घालते स्मशान मजला. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समान मजला. गीता जितकी पवित्र तितके कुराण मजला. डीके म्हणे आग लावू नका विझवायाचे बघा. डीके म्हणे आग लावू नका विझवायाचे बघा. आनंदाने जगू द्या जगास आणि तुम्ही ही जगा. डीके म्हणे आग लावू नका विझवायाचे बघा. आनंदाने जगू द्या जगास आणि तुम्ही ही जगा.
जाळण्याच्या या खेळामध्ये आपलेही थोडे जळते. जाळण्याच्या या खेळामध्ये आपलेही थोडे जळते. हे गणित साधे सुधे पण शहाण्यांना का न कळते. हे गणित साधे सुधे पण शहाण्यांना का न कळते. डीके म्हणे जग झाले शहाणे वेड तरी जाईना. डीके म्हणे जग झाले शहाणे वेड तरी जाईना. एकही शहाणा आरशात आपुले तोंड काही पाहिना. डीके म्हणे जग झाले शहाणे वेड तरी जाईना. एकही शहाणा आरशात आपुले तोंड काही पाहिना. डीके म्हणे चाला मित्रांनो पुढे 4 पाऊले चाला. डीके म्हणे चाला मित्रांनो पुढे 4 पाऊले चाला. दीनदलितांच्या जखमावरती मलम लावा फुंकर घाला. दीनदलितांच्या जखमावरती मलम लावा फुंकर घाला. डीके म्हणे सांगो कुणीही पेटवू नका रे दंगा. डीके म्हणे सांगो कुणीही पेटवू नका रे दंगा. हे आवडत नाही ईश्वर अल्लास शेवटचे त्यांना सांगा. हे आवडत नाही ईश्वर अल्लास शेवटचे त्यांना सांगा. डीके म्हणे आवरा क्रोध. डीके म्हणे आवरा क्रोध ठेवा आता रे शांती. डीके म्हणे आवरा क्रोध ठेवा आता रे शांती. शांतीच्या मार्गानेही मित्र हो करता येते क्रांती. शांतीच्या मार्गानेही मित्र हो करता येते क्रांती. शांतीच्या मार्गाने सुद्धा क्रांती करता येते याची साक्ष कविता सातत्यानं देत आली आहे. पृथ्वीराज तौर नावाचे एक कवी आहेत. त्यांनी एका हिंदी कवितेच्या मराठीमध्ये सुंदर अनुवाद केलाय. क्रांतीची ज्वाला कविता कशी दाखवून देते पहा. ते असं म्हणतात की मला लिहायचं होतं हिंसा दंगल आणि आगीची वारदात. मला लिहायचं होतं हिंसा दंगल आणि आगीची वारदात. लेखणीचा विद्रोह पहा लिहून टाकलं गुजरात. इतकी मोठी क्रांती लेखणीच्या माध्यमातूनच होऊ शकते. कला हा प्रत्येक माणसाचा अलंकार असतो. ज्या गुणाकडे ज्या प्रकारची कला आहे तो त्याचा अलंकार असतो. हाच कलेचा अलंकार आदरणीय श्रीराम पोतदार यांच्याकडे आहे. पण या माणसाचा नम्र स्वभाव हा खरा या माणसाचा दागिना आहे. पुढच्या कवितेसाठी त्यांना आमंत्रित करतो. वैभव देशमुख यांची रचना त्यांनी स्वतः कंपोज केलेली मी विनंती करतो आदरणीय श्रीरामजी पोतदार यांना आपल्या समोर तुझ्यासारखे कुणीच नाही. वैभव देशमुख. या कवींच्या आणि तुमच्यामध्ये आम्ही काही गाणी गाणार आहे तुम्हाला बरं वाटावं म्हणून. हाच वैभव असं लिहितो की कधीतरी मनासारखं घडलं की बरं वाटतं. तिचं पाऊल आपल्या तरी अडलं की बरं वाटतं. कधीतरी मनासारखं घडलं की बरं वाटतं. तिचं पाऊल आपल्या दारी अडलं की बरं वाटतं. दिवसभर नुसताच गोंगाट आणि नुसतीच धावपळ. दिवसभर नुसताच गोंगाट आणि नुसतीच धावपळ. रात्री तिच्या आठवणीत पडलं की बरं वाटतं. किती वेळ आवरायचं अनावर हुंदक्यांना. किती वेळ आवरायचं अनावर हुंदक्यांना. कधीतरी मन भरून रडलं की बरं वाटतं. तिचं पाऊल आपल्या दारी अडलं की बरं वाटतं. पाऊस काही बरसत नाही आग वाढतच राहते. पाऊस काही बरसत नाही आग वाढतच राहते. आता नुसतं गडगडलं की बरं वाटतं. तिचं पाऊल आपल्या दारी अडलं की बरं वाटतं. या वैभवच्या कवितेच्या आधी संतोष नारायणकर यांच्या या 4 ओळी हिंदी मराठीमध्ये आहेत. आमच्या आगामी हर बात तेरी मंजूर या अल्बमचे हे गीतं आहेत ते तुम्हाला नंतर ऐकायला मिळतीलच. आज तुमच्यासमोर सादर करण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय. हर बात तेरी मंजूर. हर बात तेरी मंजूर पण राहू नकोस दूर. हर बात तेरी मंजूर पण राहू नकोस दूर. आंखें तेरी भरी तो क्या. आंखें तेरी भरी तो क्या. माझ्याही डोळ्यात पूर. हर बात तेरी मंजूर. हर बात तेरी मंजूर. तुझ्या सारखे कुणीच नाही. तुझ्या सारखे कुणीच नाही. जीव तुझ्यावर उगीच नाही. तुझ्या
तुझ्या सारखे कोणीच नाही जीवन